ए अरे आवरलं का नाही तुझं? उरक पाटापाटा. यायचंय का नाही का थांबायचं इथंच? मला नाही यायचं. ए अरे हे बघ माझा रुमाल कुठं ठेवलाय ते. अरे तू आवरलंय का नाही अजून काय? तुम्हाला दिसतंय का? अगं दिसत नाही म्हणूनच म्हणतोय. का अशीच येणार आहे तू? मी येणार नाही. येणार नाही म्हणजे काय झालं तुला? तुम्ही काय घेतो म्हणलं होतं मला? काय घेतो म्हणलं होतं म्हणजे? अगं ते घेऊ ना मग आपण. थांब ना. एवढं काय माहिती आहे तुझ्या डोक्यात ते राणी हार बसलाय? हा मग आता वटसावित्री पौर्णिमा आली 2 दिवसावर. हा मग काय करायचं? अजून आणलं का? अगं वटपौर्णिमा आली मान्य आहे, पण तिथं तुम्ही पूजा करायला जाणार आहे का तुमचं दागिनं दाखवायला जाणार आहे? हा मग सगळ्या जणी घालून येतात. नाही सगळ्याजणी घालून येतं ठीक आहे. ज्याची त्याची परिस्थिती आहे तसं घालन ना त्यो. तुला काय करायचं त्याचं? मग मला पण पाहिजे. तुला पण पाहिजे म्हणजे? अरे ते काय सोपं आहे का आणायचं? नाही तुला मी नाही म्हणलेलं नाही, आणतो ना. पण काय आता लगेच नाही जमणार मला. माझ्याकडे पैसे आले ना मग व्यवस्थित आणून देतो तुला मी. तुम्हाला ढोसायला बरं पैसा असते ती. बसायचं काय काढायचं कारण आहे आता? आपलं चाललंय काय? आपण बाहेर चाललोय नाही तर. मला यायचं नाही. पहिला राणी हार. हे मला एक काय तुमच्या बायकांचं कळत नाही. मी ह्या खिशात राणी हार, ह्या खिशात साड्या, ह्या खिशात सँडल घालून हिंडतो का तुमचं? तुम्ही मागितलं की आम्ही लगेच हे घे राणी हार, ही घे नवी साडी, हे घे सँडल तुला. अरे थोडंफार डोकं वापरा. राणी हारला का तुम्ही चालता चालता बिस्किट मागितल्या का मागताय? तू ये ना थोडं आपलं डोकं वापरत जा आणि कशावरून बी नाराज नको. चल आता लवकर उरक. मला नाही यायचं. नाही यायचं म्हणजे मी एकटा जाऊ का तिथं? वरडू नका. यायचं नाही म्हणलं ना. ओरडू नका मग काय करू? येते का असं बोलू का आता? चल. नाही यायचं. का नाही यायचं? तुम्ही बघितलं का ते शेजारच्या हिनी काजलनी घेतलेला? ते नाही बघितला. काय काजलकडे बघत बसू का आता मी? बघत आज चल. मी कुठं बघायला लागली तेव्हा. हा तुझं डोकं आहे ना कुठेही काही चालतंय. हे बघ तिनंच काय ही दुसऱ्या राणीनी पण घेतला राणी हार. अगं तिने घेतलं म्हणून आता मी गाळ्यात घालून हिंडू का? हा मी तुम्हाला तसं म्हणलं का? मला पाहिजे. तुला पाहिजे मान्य आहे मला, पण हे बघ पैसे आल्याशिवाय काय आपल्याला घेता येणार नाही. पैसे आल्यावर घेऊ. तू सारखं सारखं त्याच्यावर नको डोकं खाऊ. आणि तुला जर एवढी गरज असेल ना किंवा अर्जंट असेल ना राणी हारचं, तर तुला एक भारी आयडिया सांगू का मी? लय भारी आयडिया आहे माझ्याकडे. सरळ तुझ्या वडिलांना सांग आम्हाला 2 लाख रुपये उसनं द्या, लगेच राणी हार करून टाकतो तुला. मला एक कळत नाही ना बापानी काय बघून असला नवरा दिलाय का टाकलाय. मला कळत नाही माझ्या बापानी काय म्हणून असली सून केली. हा लका बेडकावानी वरडले गत आवाज येतोय तिचा. हा बघ असंच वरडते. अरे काय बाई एका मांजर रे तू, आणि नुसती फुगून बसती अशी बदकावानी. अगं जरा डोकं लाव. नवऱ्याकडं आपले पैसे येते का? हा काय पैशात झाड लावले का आपण दारात हलवलं की पैसे पडले? काम करते ते पैसे जातो कुठं? अगं काम करतो म्हणजे मला लाख 2 लाख पगार नाहीये. थोडं डोकं वापर. घरात पण पैसे लागतात खर्चायला. तुम्हाला बायांना घरातलं बजेट बसवायचं असतं. तू माझं बजेट वाढवायला लागली आता. मग पहिला प्रॉमिस करायचं नाही. कशाला म्हणलं होतं या सणाला आणणार आहे? अगं प्रॉमिस करताना करतो माणूस. आता लग्नाआधी तुला म्हणलं होतं मी चंद्र तारे आणीन. आणि आता काय खरंच जाऊन आणू का मी वर जाऊन? हा आणि चंद्र तारे आणले तुला बाप हिंडायचा का पृथ्वी भोवती? काहीला का तू डोकं लावती खुशाल? चले चंद्र दाखवला थोडासा घरात. हा आता तुला चांदरे बी दाखवीन मी. चल गपचूप उरक तुझं. चांदणे आपण शर्टवर आहेत की. हा तुझं नाही तिथंच लक्ष जाते. हे बघ आता तुला मी शेवटचं सांगतोय. तू येणार आहे का मी जाऊ एकटा? मला यायचं नाही. दादा तिकडं यायचं नाही म्हणजे? अरे पाहुणं नावं ठेव त्यांना. म्हणते काय हो माणूस एकटाच येतो तर. त्या आपल्या काकांनी मला आवर्जून सांगितलंय जोडीने आमच्या घरी या, आणि तू इथं बसून राहिलो बरोबर वाटतं का? तुम्हाला नावच ठेवणार आहेत मी आलं तरी. काय का गळत ही एवढं? अगं हे बघ ह्यो खरा दागिना आहे. सोन्यासारखा नवरा आहे तुझा एवढा. अगं ह्यो 85 किलोचा दागिना आहे ना तुझा एवढा मोठा. ही एखादा माणूस घेऊन मरायचं. खुशाला हसतीला काही बाई नवऱ्याला. हा तुम्हाला दागिना वाटतंय. तुम्ही माणसं काय ते असं. मग त्याला काय झालं? असतोय प्रत्येकाचा आकार असतो. आता तू नाही होय. तुला बघितलं ना मला बाजारातला वाळलेला बोंबीलच आठवतो. तू बी मरी गेल्यावानी आणि तो बी मरी गेल्यावानी. वाळका बोंबील. तुम्ही बोंबील म्हणायचं ना. मग तुम्हाला बोलते ते चालतं का? हे बघ विषय काय चाललाय ते सांग मला. तू येणार आहे का नाही माझ्या काकाकडे? नाही यायचं तुला? नाही यायचं. हे बघ एकदा तुला नीट सांगतोय मी. असं माणसात चौकाडत जाऊ नको. आणि तुला काय दागिना पाहिजे ना आपण घेऊ ना. 4-5 महिन्यांनी पैसे आले ना घेऊन टाकू आपण. चालते. मी तुला नाही म्हणत नाही,
पण थोडंफार तू बी समजून घेतलं पाहिजे का नाही? बायको आहे का नाही तू माझी? अर्धांगिनी आहे ना, अर्धी घराची जबाबदारी तुझ्याकडे आहे ना, आणि मग थोडंफार समजून घ्यायचं नवऱ्याला. चला चला निघा. आता कसं 4 महिने, 5व्या महिन्यात तुला लगेच राणी हारच करतो बघ. माहिती आतापर्यंत लेक केला. चला हो ना, पुढं साडीचा बदल. 4 महिन्यात राणी हार नाही ना गेला. कुत्र्याची साखळी गळ्यात बांधीन तुझ्या. पळे तिकडे. शनी, अरे मला गुंडावती का तू? नवरा कोण आहे? निम्म गाव विकून बसलाय.